हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी डॉक्टर मनोज पवार आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलो आहे. कॉमन विषय आहे मातांसाठी. सारखं मला प्रश्न विचारत असतात ज्या वेळेला बच्चू आपल्याकडे येतात, माझ्याकडे स्पेशली येतात आणि माता विचारते की डॉक्टर साहेब रात्री बाळ सारखं दूध मागत असतं, पोट जरी भरलेलं असलं तरी दूध मागत असतं, तर याचं काय कारण असेल बुवा? तर मला तरी वाटतं की दोन मुख्य त्याची कारणं असतात. बाळ जेव्हा झोपतं तेव्हा त्याची जी झोप असते ती अपुरी होते. त्याची झोप अपुरी म्हणण्यापेक्षा सारखी सारखी तुटत असते. कच्ची झोप असल्यामुळे सारखी झोप तुटते आणि त्याला पुन्हा झोपण्यासाठी आईचा आधार लागतो. म्हणजे थोडक्यात ते दुधाला लागल्यानंतर त्याला शांत वाटतं, सुरक्षित वाटतं, ह्याच्यामुळे ते वारंवार दूध मागतं. आणि दुसरी गोष्ट असते ती कम्फर्टनेस. बाळ सगळ्यात जास्त कम्फर्ट, सुरक्षित हे आईसोबतच असतं. आईच्या कुशीत जेव्हा बाळ झोपतं तर त्याला अगदी सुरक्षित आणि कम्फर्ट असा फील होतो. त्याच्यामुळे ते वारंवार दूध मागतं आणि आईला असं वाटतं की त्याचं पोट भरलेलं आहे, परंतु ते दूध का मागत असतं? बाळाला नाही कळत हो. बाळाला नाही कळत की तुम्हाला झोपेची गरज आहे. म्हणजे मातेलासुद्धा झोपेची गरज आहे. माता दिवसभर थकली आहे, संगोपन करून थकली आहे, परंतु त्या बाळाला नाही माहीत. बाळ ज्या वेळेला मोठं होत असतं हळूहळू, एक स्पेसिफिक एका ठराविक वयामध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी कमी होतील, त्याला सुरक्षित स्वतः वाटायला लागेल. त्यावेळेला तुमची एवढी गरज भासणार नाही. थोडक्यात तुम्हाला एवढा त्रास देणार नाही. तर ही कठीण वेळ आहे, निघून जाईल, परंतु थोडंसं सहन करावं लागेल. म्हणून सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की रात्रीच्या वेळेला जर बाळ दूध मागत असेल, वारंवार दुधाला लागायचा प्रयत्न करत असेल किंवा दुधाला लागत असेल तर हे अगदी नॉर्मल आहे. काळजी करू नका. बाळाचं पोटही भरतं आहे, परंतु त्याला शांत आणि सुरक्षित वाटण्यासाठी तुमच्यासोबत ते सारखं सारखं दुधाला लागतं. शेवटी मातांना एकच म्हणेन, बाळाला एवढं कळतं की जगातली सर्वात सुंदर आणि सुरक्षित जागा ही आईची कुशी आहे. धन्यवाद.